ज्यांची ओळख राज्यामध्ये इन्फ्रामॅन म्हणून आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत आहेत. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, राज्यामध्ये इन्फ्राचे खूप मोठे प्रोजेक्ट सुरू आहेत. आता तुम्ही नुकतेच नवी मुंबई विमानतळाची पाहणी केली, त्यानंतर तुमचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मिसिंग लिंकची तुम्ही पाहणी केली, काय सांगाल? हा खरं म्हणजे हा प्रकल्प इंजिनिअरिंग मार्वल आहे. मी आत्ताच जसं सांगितलं की देशातला सगळ्यात रुंद बोगदा, सगळ्यात लांब बोगदा, देशातला सगळ्यात उंच केबल स्टेट ब्रिज हे याचं वैशिष्ट्य आहे. आणि अर्ध्या तासाने मुंबई पुण्यातलं अंतर कमी करणारा अशा प्रकारचा घाटाचं पूर्ण सेक्शन आता त्या ठिकाणी असणार नाही. त्यामुळे कुठेही ट्रॅफिक जॅम होणार नाही. त्यामुळे अतिशय सुंदर अशा प्रकारचा प्रकल्प आता पूर्णत्वास जातोय. मुंबईकरांनी पुणेकरांच्या सेवेमध्ये हा प्रकल्प कधीपासून सुरू होईल? आता MSRDCचं म्हणणं आहे की आम्ही डिसेंबरपर्यंत पूर्ण करू, पण आम्ही आधी करायचा प्रयत्न करतो. मध्यंतराच्या काळामध्ये काही राजकीय उलथापालथ घडल्या होत्या, त्यामुळे या प्रकल्पाला विलंब झाला का? निश्चितपणे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट मी मुख्यमंत्री असताना आणि शिंदेसाहेब आमच्यासोबत मंत्री असताना आम्ही सुरू केले होते ते आपल्याला कल्पना आहे की 2.5 वर्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मिसिंग लिंकची पाहणी करण्यासाठी तिथे आलेले होते, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. मिसिंग लिंक प्रोजेक्ट अंतर्गत आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा तब्बल 13.3 किलोमीटरचा हा नवा लांब मार्ग तयार होणार आहे. आणि या मार्गामुळे बरंच अंतर मुंबई पुण्यातील